शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी बांधवांच्या हिताचा एक नवीन शासन निर्णय आपण इथे शेअर करत आहोत। आता स्वतःच्या शेतातील माती, गाळ किंवा मुरुम काढण्यासाठी रॉयल्टी भरण्याची गरज नाही। सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने 2 जुलै 2026 रोजी नवीन शासन निर्णय जारी केला आहे। या नवीन शासन निर्णयानुसार जर तुम्हाला शेततळे, विहीर किंवा जनावरांचा गोठा बांधायचा असेल, शेतीची सुधारणा करणे, शेतरस्त्याची दुरुस्ती करणे, पावसाळ्यात पडणारे खड्डे किंवा पावसामुळे झालेला चिखल दूर करणे, यासाठी लागणारे गौण खनिज तसेच शेतघर या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या माती, मुरुम यासाठीच्या स्वामित्व धनातून सूट देण्यात येत आहे। यासाठी कोणत्या अटी व परवानगी नमूद केलेल्या आहेत? तर सर्वात आधी यासाठी संबंधित तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक राहील। ग्राम महसूल अधिकारी यांनी अर्जाची छाननी करून 15 दिवसाच्या आत लेखी परवानगी देण्याची कार्यवाही करावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे। परंतु या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजाच्या वापराचे स्वरूप धंदा करणे किंवा वाणिज्य नसावे, ही महत्त्वाची अट नमूद करण्यात आलेली आहे। याचा अर्थ असाच की सदरचे गौण खनिज हे शेती व शेती उपयोगी कामासाठीच वापरण्यात यावे, याचे बंधन या शासन निर्णयात टाकण्यात आलेले आहे। आता शेतकऱ्याला असे माती, मुरुम, गाळ कुठून काढता येईल? तर स्वतःच्या मालकीच्या शेतजमिनीतून, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत मालकीचे तलाव, महसुली नाले खोली करण्याच्या माध्यमातून असे माती, मुरुम काढता येईल। ही महत्त्वाची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि अशा सरकारी योजनांसाठी मला फॉलो करा। धन्यवाद।